नमस्कार, मी दीपक आणि तुम्ही पाहत आहात दीपक पटवे हे यूट्यूब चॅनल. मंडळी, भाजपाने पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये चांगलीच मोठी बाजी मारलेली आहे. आपण सगळे आज सकाळपासून ते निकाल बघतो आहोत आणि अपेक्षेपेक्षा खूप जास्त जागा भाजपला मिळालेल्या आहेत. एक्झिट पोल जे काही सांगत होते ते जवळपास खरं निघालंय असं म्हटलं तरी हरकत नाही. त्यामुळे एक्झिट पोलचं महत्वही या निवडणुकीने पुन्हा एकदा प्रस्थापित केलंय असं आपल्याला म्हणता येतं. भाजपला जवळपास 2/3 इतकं बहुमत मिळालंय असं आता स्पष्ट झालेलं आहे. जवळपास पहिल्यांदाच तृणमूल काँग्रेसला हरवून भाजप पश्चिम बंगालमध्ये सत्तेत येतं आणि ती 2/3 इतक्या जागा मिळवतं. हा खूप मोठा यशाचा डोंगर आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. या यशाचं श्रेय कोणी कोणालाही देत राहो, पण मी मात्र ममता दिदींना देतो. म्हणजे भाजपला जे यश मिळालेलं आहे त्याचं श्रेय जातं ममता दिदींना, ममता बॅनर्जींना. आता कोणी म्हणेल की हे तुमचं विधान म्हणजे राहुल गांधी सारखं झालं, पण राहुल गांधी जे म्हणाले होते ते वेगळ्या अर्थाने म्हणाले होते. मी जे सांगतोय ते वेगळ्या अर्थाने सांगतोय. पश्चिम बंगालमध्ये SIRचा परिणाम होईल असं दिसत होतं आणि त्याच्यानुसार अंदाज व्यक्त केले जात होते. पण त्या SIRचा सगळ्यात जास्त फटका TMCला बसलेला आहे असं सध्या दिसतंय. मुस्लिम मतदारांची जी काही नावं मतदार यादीतून वगळली गेली तशी हिंदू पण वगळली गेली. मी जसं मागच्या एपिसोडमध्ये म्हटलं होतं, मतुआ समाजाची जे हिंदू आहेत, जे अनुसूचित जातीचे आहेत, त्यांची पण नावं मोठ्या प्रमाणात वगळली गेली. पण त्या मतदारांमध्ये जसे भाजपला मतदान करणारे आहेत तसे तृणमूल काँग्रेसला पण मतदान करणारे आहेत होते असं आता जवळपास सिद्ध झालेलं आहे. मुस्लिम मतदार मात्र पूर्णपणे TMCला मतदान करत होता आणि म्हणून मुस्लिम मतदार जो कमी झाला त्याचा एक गठ्ठा फटका TMCला बसला आणि हे निकाल समोर आलेले आहेत असं आपल्याला म्हणता येतं. SIRच्या विरोधात ममता बॅनर्जी थेट सुप्रीम कोर्टात गेला होत्या. तुम्हाला आठवत असेल तर त्या स्वतः काळा कोट घालून सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीशांच्या समोर आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होता. आता SIR मध्ये रोहिंगे मुसलमान कमी होणार आहेत, त्यांची नावं मतदार यादीतून कमी होणार आहे असं भाजपकडनं सांगितलं जात होतं, तसं चित्र निर्माण केलेलं होतं. हे मुस्लिम आणि एकूणच बांगलादेशी यांची जर अवस्था तिथली बघितली तर बहुतांश लोक तिथे फुटपाथवर राहतात, झोपडपट्ट्यांमध्ये राहतात, रस्त्यांवर राहतात, रस्त्याच्या कडेला राहतात, मोकळ्या जागा दिसतील तिथे राहतात. आणि त्याचा सगळ्यात मोठा परिणाम हा तिथले जे पश्चिम बंगालमध्ये ज्यांना भद्रलोक असं म्हणतात त्यांच्यावर जास्त जाणवत होता. म्हणजे त्यांना जाण्यासाठी जे काही फुटपाथ पाहिजे, त्यांना मोकळे रस्ते पाहिजे, त्यांना ज्या ज्या काही सुविधा पाहिजे त्याच्यासाठी हे रोहिंगे मुसलमान किंवा ज्याला बांगलादेशी आपण म्हणू शकतो, कथित बांगलादेशी, त्यांना अडचण वाटत होती. आणि म्हणून हे बांगलादेशी किंवा हे रोहिंगे मुसलमान पश्चिम बंगालमधून कमी करण्याचं काम भाजप करत आहे आणि त्याला ममता दिदी मात्र अडफट्टा आणतायत, स्वतः सुप्रीम कोर्टामध्ये हजर राहत आहेत. सरकारच्या वतीने मोठे मोठे कोट्यावधी रुपये देऊन सुप्रीम कोर्टामध्ये वकील नेमलेले असताना स्वतः मुख्यमंत्री तिथे जातात, ममता दिदी स्वतः तिथे जातात, सुप्रीम कोर्टामध्ये उभ्या राहतात, न्यायाधीशांशी वाद घालतात. हे सगळं तिथल्या भद्रलोकांनी पाहिलं. आता भद्रलोक म्हणजे कोण? तर पश्चिम बंगालमध्ये ज्याला आपण व्हाईट कॉलर असं म्हणतो तो वर्ग आहे, त्याला भद्रलोक असं म्हणतात. मग त्याच्यामध्ये उच्चवर्णीय मोठ्या प्रमाणात आले, जे नोकरदार, मोठे नोकरदार आले, जे उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये राहतात, गाडी बंगले वापरतात, असे जे लोक आहेत त्यांना भद्रलोक असं म्हणतात. आणि ह्या लोकांना असं वाटत होतं की हे जे बांगलादेशातून आलेले लोक आहेत, घुसखोर आहेत, यांना सरकार काढत असेल, भाजप काढत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. पण ममता दिदींमुळे ते पुन्हा इथे राहतील, पुन्हा अतिक्रमण करतील आणि गुंडगिरी हा तिथला जो एक महत्वाचा भाग होता, महत्वाचा सेक्टर होता, त्याला सुद्धा हे बांगलादेशी, कथित मुस्लिम लोक जबाबदार आहेत अशी एक चित्र तिथे निर्माण झालेलं होतं. आणि त्याला ममता बॅनर्जी मुख्यमंत्री म्हणून विरोध करतायत, त्यांचा मतदार म्हणून आपल्याला उपयोग करता आला पाहिजे असं ममता दिदी प्रयत्न करतायत, असा एक संदेश त्यांच्या त्या वागण्यातून गेला आणि तो वर्ग खूप मोठ्या प्रमाणामध्ये ममता दिदींवर नाराज झाला. खरं तर तिथले स्थानिक पत्रकार सांगतात की हे जे भद्र लोक आहेत
हे आतापर्यंत ममता दिदींचे किंवा टीएमसीचे मतदार होते. टीएमसीची जी धोरणं होती त्या धोरणांना, त्या निर्णयांना ह्या भद्र लोकांचा पाठिंबा होता. पण अलीकडच्या काळामध्ये ज्या काही घटना घडल्या तर त्यातला एक हे ममता दिदींचं सुप्रीम कोर्टात हजर राहून SIR ला विरोध करणं हे खूप या निकालावर परिणाम करणारं ठरलं, म्हणजे भाजपला अनुकूल ठरलं. मी जे म्हणतोय की ममता दिदींना याचं श्रेय जातं ते या पद्धतीने पण जातं. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, आतापर्यंत पहिल्यांदाच लक्षात आलेली आहे, पहिल्यांदाच घडलेली आहे असं आपण म्हणू शकतो की महिलांना दरमहा निधी देण्याची योजना पश्चिम बंगालमध्ये ममता दिदींनी खूप दिवसांपूर्वी सुरू केली, खूप महिन्यांपूर्वी सुरू केलेली आहे. 500 रुपयापासून सुरुवात केलेली होती आणि आता दर महिन्याला 1500 रुपये देईन असं त्यांनी घोषित केलेलं होतं. ह्याच महिलांना पैसे देण्याच्या, मदत करण्याच्या योजनांमुळे महाराष्ट्रामध्ये काय चित्र निर्माण झालं आपण पाहिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये तर काँग्रेसने आणि महाविकास आघाडीने 3000 रुपये महिना देऊ असं आश्वासन दिलं होतं. पण जे सरकार आता आपल्याला पैसे देत आहे त्याच्यावर जास्त विश्वास ठेवला पाहिजे अशी भूमिका महाराष्ट्रातल्या महिलांनी घेतली आणि त्यामुळे भाजपच्या पाठीशी इथल्या महिला राहिलेल्या होत्या. तसंच पश्चिम बंगालमध्ये घडेल असं वाटत होतं, पण पश्चिम बंगालमधल्या महिला तिथे सरकारकडून त्यांना पैसे मिळत असताना देखील त्या सरकारच्या म्हणजे ममता दिदींच्या मागे राहिल्या नाहीत, टीएमसीच्या मागे राहिल्या नाहीत असं एक चित्र या निकालांनी दाखवून दिलेलं आहे. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे. जे मध्य प्रदेशामध्ये घडलं, जे आता जसं सांगितलं तसं महाराष्ट्रात घडलं, ते हरियाणामध्ये घडलं होतं, राजस्थानमध्ये घडलं, पण ते मात्र पश्चिम बंगालमध्ये घडलेलं नाही. आणखीन काही मुद्दे आहेत, जसं आता बीजेपीचं श्रेय काय आहे, निवडून येण्यामागचं बीजेपीचं गुपित काय आहे. तर गेली 2 वर्ष भाजप तिथे अत्यंत बारकाईने काम करत होती. एकेका मतदारसंघामध्ये त्यांचे 3-3 मोठे कार्यकर्ते 2 वर्षापासून बारकाईने काम करत होते, तिथल्या लोकांशी संपर्क करत होते, त्यांना त्यांच्या प्रश्न विचारत होते, त्यांचं म्हणणं समजून घेत होते आणि तिथल्या आमदारांच्या कामावर बारीक लक्ष ठेवून होते. कोण कोण काय काय रिकामे कामं करताय, काही गैरव्यवहार करताय का ते बघून अनेक आमदारांवर या गेल्या 2 वर्षामध्ये टीएमसी पश्चिम बंगालमध्ये खटले दाखल झाले. आणि हे तुमचे आमदार जे आहेत, टीएमसीचे आमदार जे आहेत ते भ्रष्ट आहे असं लोकांमध्ये पटवून देण्यामध्ये भाजपचे हे जे कार्यकर्ते 2-2 वर्षापासून काम करतायत, 3 वर्षापासून काम करतायत, त्यांनी मोठी भूमिका बजावली. हा एक महत्वाचा घटक ठरला. आणखीन एक महत्वाची घटक असा आहे की जे तिथले स्थानिक पत्रकार सांगतात की टीएमसी मध्ये 2 गट पडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. म्हणजे ममता दिदींचे जे पुतणे आहेत, अभिषेक बॅनर्जी, ते आता जवळपास पक्ष चालवत होते. त्यांनी जुन्या लोकांना, जे जुने नेते होते पक्षामधले, अनुभवी नेते होते, त्यांना बाजूला सारलं होतं गेल्या काही दिवसांपासून, काही महिन्यांपासून. आणि ह्या ज्या एजन्सीज असतात त्या एजन्सीच्या भरोशावर त्या एजन्सी सांगतील तशा पद्धतीने त्यांचं पक्ष चालवण्याचं काम चालू होतं. त्यामुळे जे जुने लोक होते टीएमसीचे ते नाराज होते आणि त्या नाराजीतून पक्षाला हानी झालेली आहे असं म्हटलं जातं. ममता दिदींची ही गोष्ट लक्षात आली आणि ममता दिदी पण मैदानात उतरल्या, पण तोपर्यंत बऱ्यापैकी टीएमसीला डॅमेज झालेलं होतं असं तिथले पत्रकार सांगतायत. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या भाजपला म्हणजे भाजपचं काम नाही का, भाजपचं काम आहे. जसं मी आता सांगितलं त्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात भाजपने तिथे काम केलं. तिथलं भय दूर करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात भाजपने केला. मी ममता बॅनर्जींच्या संदर्भात जे सांगत होतो त्याच्यात आणखीन एक मुद्दा महत्वाचा असा आहे की त्या गेल्या काही महिन्यांपूर्वी असं म्हटल्या होत्या की जर महिलांवर बलात्कार होत असतील, तरुणींवर बलात्कार होत असतील तर त्यांनी संध्याकाळनंतर घराच्या बाहेर पडायचंच कशाला, 7 वाजेच्या आत घरी, असं धोरण महिलांनी राबवावं असं एक महिला मुख्यमंत्री, त्या राज्याची प्रमुख, जिने महिलांना संरक्षण दिलं पाहिजे, ती असं म्हणते. याचा खूप मोठा परिणाम या महिला वर्गांवर झाला असं तिथले स्थानिक लोक सांगतायत. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, विशेषतः मधल्या काळामध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर जो हॉस्पिटलमध्ये बलात्कार झाला, नंतर तिचा खून करण्यात आला, त्यावेळी सुद्धा तिच्यावर, त्या मृतदेहावर, त्या डॉक्टरच्या मृतदेहावर तातडीने अंत्यसंस्कार करावेत म्हणून टीएमसीचे कार्यकर्ते तो मृतदेह घेऊन पळाले होते की ताबडतोब विषय संपवला पाहिजे. हे कोणाच्या आदेशाने, ममता दिदीच्या आदेशाने झालं अशी एक प्रतिमा तिथे त्या काळात तयार झाली. आणि मग ममता दिदीने महिलांना संरक्षण द्यायच्या ऐवजी अशा महिलांना, ज्या पीडित महिला आहेत त्यांना संरक्षण देण्याच्या ऐवजी त्यांना लपवण्याचं काम, त्यांना संरक्षण न देण्याचं काम आणि आरोपींना लपवण्याचं, आरोपींना संरक्षण देण्याचं काम या ममता दिदी करतायत असा एक संदेश त्याच्यातून गेला.
भद्र लोक नाराज झाले त्याच्या मागचं ते पण एक मोठं कारण आहे, महिला नाराज झाल्या त्याच्या मागचं ते पण एक मोठं कारण आहे. या सगळ्या गोष्टी बघितल्या तर भाजपच्या यशामध्ये ममता दिदींचं मोठं योगदान आहे असं जे मी म्हणतोय ते त्यामुळे. आता जसं बाकीच्या निवडणुकांनंतर होतं की ममता दिदी असं म्हणाल्या होत्या की टीएमसीला 216 पेक्षा जास्त जागा मिळतील, आणि आता प्रत्यक्षात आपण जर हा व्हिडिओ केला तेव्हा तोपर्यंत ममता दिदींच्या टीएमसीला 100च्या आतमध्ये जागा मिळताना दिसत होत्या. याचा अर्थ असा आहे की भाजपने म्हणजे सत्ताधारी पक्षाने केंद्रीय कुमक वापरून, केंद्रीय बल वापरून, फोर्स वापरून या ईव्हीएम मध्ये घोटाळा केला. हे जे ईव्हीएम सुरक्षित ठेवलेले होते त्याचा गैरवापर केला, त्याच्यामध्ये मतदान बदललं, असं एक आरोप आता सुरू झालेले आहेत. आणखीन ते वाढत जातील. पण प्रत्येक निवडणुकीनंतर हे भारतामध्ये आता त्याची सगळ्यांना सवय झालेली आहे. पराभूत होईल तो पक्ष या पद्धतीने ईव्हीएम वर आरोप करतो, तसं याही वेळेस होतील, आणि त्याकडे मात्र आपण काही फारसं लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. एकूणच टीएमसी मध्ये जे काही मधल्या काळामध्ये बदल घडले, सत्तेचं केंद्र ममता दिदींकडून त्यांच्या पुतण्याकडे गेलं, त्याच्यातून जे काही परिणाम झाले, बांगलादेशी, कथित बांगलादेशींच्या संरक्षणासाठी म्हणून ममता दिदी काहीतरी प्रयत्न करतायत असं जे चित्र निर्माण झालं, त्याचा सगळ्याचा एकत्रित परिणाम हा टीएमसीच्या पराभवामध्ये आज पश्चिम बंगालच्या मतदानानंतर जे निकाल आलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला दिसतोय. याच्यातून खरं म्हणजे सगळ्याच मुख्यमंत्र्यांनी किंवा सगळ्याच पक्षाच्या प्रमुखांनी धडा घेण्याची आवश्यकता आहे. केवळ पश्चिम बंगालच्याच निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत का, तर नाही, 5 राज्यांच्या निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत. 3 ठिकाणी त्याच्यामध्ये भाजप सत्तेवर येताना आपल्याला दिसते आहे. एका ठिकाणी केरळमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेवर येताना दिसते आहे. तामिळनाडू सारख्या राज्यामध्ये थलपती विजय यांचा जो पक्ष आहे टीव्हीके नावाचा, त्याला आश्चर्यकारक निम्मे जवळपास जागा मिळताना दिसत आहेत, आणि तो पक्ष सत्तेत येईल असं चित्र तयार झालेलं आहे. अत्यंत तरुण हा जो अभिनेता आहे त्या अभिनेत्याने कशा पद्धतीने चित्रपटाचाच उपयोग करून, ते स्वतःच्या चित्रपटातल्या प्रतिमेचाच उपयोग करून कशा पद्धतीने सत्तेकडे आगेकूच केली आणि सत्ता मिळवली किंवा इतकं मोठं यश मिळवलं, हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे, आणि त्याच्यावर पण मी लवकरच व्हिडिओ करणार आहे. काँग्रेसची ह्या 5ही राज्यांमध्ये जी काय अवस्था, म्हणजे केरळला त्यांना यश बऱ्यापैकी मिळताना दिसतं आहे, मिळालेलं आहे, पण बाकीच्या 4 राज्यात त्यांची, म्हणजे विशेषतः तामिळनाडूमध्ये सुद्धा जी काही त्यांची अवस्था झालेली आहे, पश्चिम बंगालमध्ये त्यांची जी काही अवस्था झालेली आहे, पॉंडिचेरीमध्ये त्यांची अवस्था झालेली आहे, आसाममध्ये पण तीच अवस्था त्यांची झालेली आहे. हे सगळं जर आपण बघितलं तर काँग्रेसची जी काही गच्छंती चाललेली आहे त्याच्या मागची कारणं काय आहेत, हे असं का होतंय, हा पुन्हा एक वेगळ्या चर्चेचा, आणि माझ्या आकलनातून मी काँग्रेसकडे कसा बघतो, काँग्रेस नेतृत्वाकडे कसा बघतो आणि काँग्रेसच्या अधोगतीकडे कसा बघतो, हे सुद्धा एक मला सांगण्याची इच्छा आहे, आणि पुढचा व्हिडिओ कदाचित मी त्यावर सुद्धा करीन. पश्चिम बंगाल असो किंवा हे जे बाकीचे 4 राज्य असोत, त्याच्या संदर्भात तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अवश्य पाठवा. प्रश्नांची उत्तर द्यायला मला आवडेल. माझ्या आतापर्यंतच्या अनुभवातून आणि विश्लेषणातून त्याचं उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करीन. त्यानिमित्ताने आपण बोलत राहू. तुम्ही कमेंट बॉक्सच्या माध्यमातून माझ्याशी संवाद साधा, मला प्रश्न विचारा. दरम्यान हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला अवश्य कळवा. तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते ताबडतोब सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही, हे मी पुन्हा सांगतो. तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा, शेअर करा, आणि बेल आयकॉनवर बटन दाबायला विसरू नका. त्याच्यामुळे नवीन व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला माहिती मिळेल. इथे थांबतो. धन्यवाद.